नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पेन्शन हक्काबाबत उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण. स्वतःहून नोकरी सोडल्यास पेन्शन मिळणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा आत्ताचा महत्त्वाचा निर्णय समोर येत आहे. न्यायालयाने पेन्शन संदर्भात निर्णय देताना महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. काय आहे ते निरीक्षण जाणून घेऊया सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. न्यायालयाच्या निर्णयानुसार स्वेच्छेने सेवा सोडल्यास पेन्शनचा हक्क मिळत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. वाशिमच्या एका प्रकरणात महालेखा नियंत्रक कार्यालयाच्या निर्णयाविरोधात याचिका कोर्टाने फेटाळली होती. त्यामुळे पेन्शन संदर्भात हे प्रकरण समोर येत आहे. 10 वर्षाची सेवा पूर्ण असली तरी सेवानिवृत्ती अट अनिवार्य आहे. स्वतःहून सेवा सोडल्यास सेवानिवृत्ती ठरत नाही, असं निरीक्षण नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. कर्मचाऱ्याने महालेखा नियंत्रक कार्यालयाच्या निर्णयाविरोधात एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. 1978 ते 1990 या कालावधीत शासकीय सेवेत काम केल्याचा कर्मचाऱ्याचा दावा आहे. 8 सप्टेंबर 1990 रोजी त्यांनी स्वतःहून सेवा सोडल्याची नोंद आहे. सेवा पुस्तिकेतील नोंदीवर कधीही आक्षेप नोंदवला नाही. मात्र सेवानिवृत्ती नसल्याने पेन्शन पात्रता नाकारण्यात आली होती. नियम 110(2)(ब) नुसार पेन्शनसाठी सेवानिवृत्ती आवश्यक असल्याचं लेखा महानियंत्रक कार्यालयाने म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हाच आदेश कायम ठेवत स्वतःहून सेवा सोडल्यास सेवानिवृत्ती ठरत नाही, त्यामुळे पेन्शनवर हक्क सांगता येत नाही, असे स्पष्ट केले आहे.